नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षरा आणि अधिपती बोलत असतात. अधिपती म्हणतो, तुम्हाला आठवतंय का तुम्ही पहिल्यांदा घरी आलेला, फ्रीजच्या मागे आपण लपलेलो, आपल्या दोघांची टक्कर झाली होती. या सर्व गोष्टी अधिपतीला आठवत असतात आणि अक्षरा पण खूप खुश होत असते. अधिपती म्हणतो, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही घरी आलेलात ना, तेव्हा मला असं वाटत होतं सगळे घराचे दरवाजे बंद करावे आणि तुम्हाला आतमध्ये कोंडून ठेवावं आणि तुमच्याकडे एकटक पाहत राहावं. कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, माझ्याकडनं दोन मन आणि एक मन म्हणायचं की खरंच माझं तुमच्याशी लग्न होणार, पण दुसरं मन म्हणायचं नाही, कसं रे हे शक्य कसं आहे, तू इतका अडाणी, त्या एवढ्या शिकलेल्या, कसं लग्न होऊ शकेल तुमच्या दोघांचं. हे सगळं असं चाललेलं होतं. अक्षरा म्हणते एक अमन आणि दुसरं क्षमन. तेव्हा अधिपती म्हणतो, तुम्हाला कसं आठवलो. अक्षरा म्हणते, अहो आठवणार ना. तेव्हा अधिपती म्हणतो, त्या दोन मनांनी मिळून अक्षरा झाली. तेव्हा अधिपती आणि अक्षरा दोघंही खूप हसू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, अधिपती म्हणतो, असा प्रपोज मारणार आहे ना तुम्हाला, तुम्ही पाहतच राहाल. अक्षरा म्हणते, मारणार आहे. तेव्हा अधिपती म्हणतो, हो खरंच मारणार आहे तुम्हाला असा प्रपोज. तर तो म्हणतो की मग माझं तुमच्या हृदयात स्थान निर्माण होईल, त्याच्यात मला जागा पाहिजे. तेव्हा अक्षरा म्हणते, नाही नाही, ऑलरेडी मी तुमच्या हृदयात आलेली आहे आणि कायमस्वरूपी आलेली आहे, आता तिथून मी कधीच बाजूला जाऊ शकत नाही. अक्षरा आणि अधिपती दोघंही खूप खुश असतात आणि आता अधिपती गुडघ्यावरती टेकून तो उभा राहतो आणि अक्षराला म्हणजे प्रपोज करतो. तो म्हणतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आई अंबाबाईच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर आईसाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला मी माझ्या प्रेमाची कबुली देत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यावर प्रेम करत राहील. आणि अक्षरा पण खूप खुश होते. फायनली अक्षराने अधिपतीचं प्रपोज मान्य केलेलं असतं अधिपतीने, आणि अक्षराने अधिपतीच्या हृदयात स्थान मिळवलेलं असतं, तेही 7 जन्मासाठी. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.